नमस्कार मित्रांनो, मराठी मालिका या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपल्या आवडत्या लपंडाव मालिकेत आज एकापाठोपाठ एक जबरदस्त वळण आली. चला आजच्या भागात नेमकं काय घडलं ते सोप्या भाषेत पाहूया. आजच्या भागात सखीने हे सिद्ध केलं की ती कान्हापेक्षाही चतुर आहे. कान्हाला उशिरा कळलं की घरात असलेली व्यक्ती खरी तेजस्विनी नसून तिची बहीण मनस्विनी आहे, पण सखीला हे आधीच समजलं होतं. सकाळीच सखीने एका माणसाला गाडीखाली बॉम्ब बसवताना पाहिलं होतं. तरीही खरं सत्य उघड करण्यासाठी सखीने मुद्दाम नाटक रचलं. लोणावळ्याला जाण्याचा बेत, मनस्विनीला गाडीत बसवणं आणि तिला अंगठी घालायला देणं, हे सगळं तिने जाणून बुजून केलं होतं. हे नाटक नेमकं कसं घडलं ते सविस्तर पाहूया. भागाच्या सुरुवातीला मनस्विनी, जी घरात तेजस्विनी म्हणून वावरत आहे, नव्या रूपात सर्वांसमोर येते. तिचं बदललेलं रूप पाहून सगळेच चकित होतात. स्वतः मनस्विनी सुद्धा आश्चर्याचं नाटक करते. तेवढ्यात गौतम विचारतो, तू कोण आहेस, माझी वहिनी कुठे आहे? हे ऐकताच मनस्विनी लगेच सखीकडे पाहून म्हणते, बघ, दिराला सुद्धा मी ओळखू येत नाहीये. मग ती नाराजीचं नाटक करत जुने कपडे घालायला जाण्याचं म्हणते, तेव्हा गौतम आणि परशुराम तिला थांबवत तिचं कौतुक करतात. सखी मात्र आतून सावध असते आणि आईला धीर देत असल्यासारखं दाखवते. त्यानंतर मनस्विनी सखीला दाखवते की तिने आपली अंगठी सोनाराकडून व्यवस्थित करून घेतली आहे आणि आता ती बोटात नीट बसते. सखीच्या मनात मात्र आधीच शंका उभी राहिलेली असते. जेवताना मीनाक्षी चुकून मनस्विनीला मांसाहारी पदार्थ वाढते. सखी लगेच थांबवते आणि सांगते की आई फक्त शाकाहारी जेवते, त्यामुळे तिला वेगळा पदार्थ द्यावा. मनस्विनीला मांसाहार आवडत असल्याने तिला हे अजिबात आवडत नाही, पण नाईलाजाने ती शाकाहारी पदार्थ खाते. याच वेळी कान्हा एक नवीन गोष्ट पुढे आणतो. तो सांगतो की तेजस्विनी मावशी आणि त्याची आई पूर्वी रात्रभर गप्पा मारत बसायच्या. हे ऐकून मनस्विनी थोडी घाबरते, पण नंतर सावरते. कान्हा गमतीत सांगतो की त्याची आई नेहमी कौटुंबिक गप्पांमध्ये जास्त रस, कौटुंबिक नियोजनात कमी असं म्हणायची. हा विनोद ऐकून सखी हसते आणि सगळे मोकळेपणाने हसतात. कान्हा पुढे सांगतो की त्याच्या आईने सांगितलं होतं की राघव, म्हणजे सखीचे वडील, मनस्विनीसाठी एक सुंदर कविता म्हणायचे. सगळे घरातले उत्सुकतेने ती कविता ऐकण्याचा आग्रह करतात. मनस्विनीला हे ऐकून जोरदार धक्का बसतो, कारण तिला अशा कोणत्याही कवितेबद्दल काहीच माहीत नसतं. सखी सुद्धा आश्चर्याने विचारते की तिला हे आधी का कळलं नव्हतं. मनस्विनी मात्र क्षणभर विचार करून चतुराईने सांगते की ती कविता तिची आणि राघवांची अत्यंत वैयक्तिक आठवण होती, त्यामुळे ती सगळ्यांसमोर म्हणणं तिला योग्य वाटत नाही. ती पुढे भावनिक होत सांगते की एकदा भावनेच्या भरात तिने ती कविता आपल्या मैत्रिणीसमोर, म्हणजे अपर्णासमोर, म्हटली होती आणि तिथूनच ही गोष्ट सगळ्यांना कळली. ती सांगते की अपर्णा आणि तिचं दुःख सारखंच आहे, दोघींनीही आपापले नवरे गमावले आहे, म्हणून ती भावूक झाली होती. हे ऐकून घरातलं वातावरण गंभीर होतं. कान्हा आणखी 2 ओळी ऐकण्याचा आग्रह करतो, पण सखी त्याला थांबवते. रात्री कान्हा आणि सखी यांच्यात एक हलका फुलका प्रसंग घडतो. कान्हाच्या हातात काहीतरी पाहून सखी चिडून विचारते की ते तंबाखू आहे का? कान्हा हसत सांगतो की ते साधं गोड सुपारीसारखं पदार्थ आहे, तंबाखू नाही. मग तो गमतीत तंबाखू कशी खातात हे तिला दाखवतो, लपून छपून, हाताने चोळून आणि जिभेखाली ठेवून. सखी उत्सुकतेने तेही करून पाहते, पण चुकून जिभेवरच ठेवते. दोघांमध्ये हलकी फुलकी थट्टामस्करी होते. भविष्यातील मुलांबद्दल गमतीचं बोलणं होतं आणि वातावरण हलकं होतं. याच गप्पांमध्ये कान्हा पुन्हा राघवांच्या कवितेचा विषय काढतो आणि म्हणतो की मनस्विनीने निदान थोडीशी तरी कविता म्हणायला हवी होती. हे ऐकून सखी अचानक गंभीर होते आणि सांगते की ती कविता तिच्या वडिलांनी फक्त तिच्याख्या आईसाठी, म्हणजे तेजस्विनीसाठी म्हटली होती, मनस्विनीसाठी नाही. हे ऐकून कान्हाला जबरदस्त धक्का बसतो. त्याला कळतं की सखीलाही आधीपासूनच शंका होती की घरात असलेली व्यक्ती तेजस्विनी नसून मनस्विनी आहे. कान्हा विचारतो की तिला हे कसं कळलं. सखी सांगते की पहिल्यांदा भेटल्यावरच तिला काहीतरी वेगळं जाणवलं होतं, पण तेव्हा तिने फार लक्ष दिलं नाही. मग कान्हाच्या आईला मनस्विनीने चुकून ताई अशी हाक मारली,
तेव्हा तिला संशय आला आणि सकाळी गाडीखाली बॉम्ब बसवताना तिने त्या माणसाला पाहिलं, तेव्हा तिचा संशय पूर्ण खात्रीत बदलला. सखी पुढे सांगते की सकाळी देवपूजेसाठी फुलं आणायला बागेत गेली असताना तिला एक अनोळखी माणूस गाडीखाली काहीतरी बसवताना दिसला. संशय आल्याने तिने लपून त्याचा पाठलाग केला. काही अंतरावर गेल्यावर त्या माणसाने फोनवर बोलताना कबूल केलं की गाडी लोणावळ्याला निघताच गिअर टाकल्यावर स्फोट होईल आणि हे काम मनस्विनीने घडवून आणले. हे ऐकून सखीला प्रचंड धक्का बसतो. ती समजते की मनस्विनी पुन्हा सक्रिय झाली आहे आणि घराबाहेरून सगळं कारस्थान रचत आहे. मात्र नेमक्या त्याच वेळी कान्हाची आई आणि मैत्रीण घरी परततात आणि गप्पांमध्ये सखीला कान्हाला हे सांगायची संधीच मिळत नाही. कान्हा विचारतो की गाडीत बॉम्ब आहे हे माहीत असूनही तिने त्याला आधी का सांगितलं नाही. सखी स्पष्ट करते की तिला आधी खात्री करून घ्यायची होती की घरातील व्यक्ती खरंच मनस्विनी आहे की नाही. त्यासाठीच तिने मुद्दाम लोणावळ्याला जाण्याचा बेत आखला, कारण जर ती खरी आई असती तर ती घाबरून प्रवास रद्द करणार नाही, पण जर ती मनस्विनी असती तर ती नक्कीच काहीतरी कारण काढून थांबेल. आणि खरोखर कान्हा नारळ फोडायला बाहेर गेला असताना मनस्विनी खूप घाबरलेली दिसते आणि शेवटी ती आग लागल्याचं खोट कारण देऊन प्रवास रद्द करते. यावरून सखीचा संशय आणखी पक्का होतो. शेवटचा पुरावा म्हणून सखी स्वतःच्या आईची अंगठी घेऊन मनस्विनीकडे जाते आणि तिला ती घालायला सांगते. दोन बहिणी दिसायला सारख्या असल्या तरी बोटांचं माप वेगळं असतं आणि नेमकं तेच होतं. अंगठी सैल होते आणि मनस्विनीच्या चेहऱ्यावर गोंधळाचे भाव दिसतात. यावरूनच सखीला पूर्ण खात्री पटते की घरात असलेली व्यक्ती तेजस्विनी नसून मनस्विनी आहे. कान्हा विचारतो की तिला हे आधीच कसं जाणवलं. सखी उत्तर देते की जरी दोन्ही बहिणी दिसायला, बोलायला, वागायला सारख्याच असल्या तरी आईच्या डोळ्यातलं प्रेम आणि तिचा सहज स्वभाव मनस्विनीमध्ये कधीच दिसत नाही. हीच गोष्ट तिला वारंवार जाणवत होती. हे सगळं ऐकून कान्हाच्याही मनातला उरलासुरला संशय पूर्ण दूर होतो. आता दोघांनाही खात्री पटते की घरात मनस्विनी आहे आणि खरी तेजस्विनी कुठेतरी हरवलेली आहे. मात्र सखी यामुळे थोडी निराश आणि हताश होते. ती म्हणते की तिची आई पुन्हा तिच्या जवळ येता येता दूर गेली आणि हा लपाछपीचा खेळ आता कधी संपेल हेच तिला कळत नाही. कान्हालाही तिची अवस्था पाहून वाईट वाटतं. इथेच आजचा भाग संपतो. पुढील भागात सखी अधिकच निराश दिसेल आणि रडू लागेल. तिला वाटेल की आपण आणि आपली आई कायमचे एकमेकांपासून दुरावलेले राहू. तेव्हा कान्हा तिला धीर देईल आणि सांगेल की आता रडण्याची नाही तर लढण्याची वेळ आहे. खरी तेजस्विनी शोधायची आहे आणि मनस्विनीला तिच्या कृत्यांची शिक्षा द्यायची आहे. नेमक्या त्याच क्षणी दरवाजा वाजेल आणि समोर स्वतः मनस्विनी उभी असेल. ती सखी आणि कान्हाला थेट विचारेल की त्यांना शंका आहे का की ती खरी तेजस्विनी नसून मनस्विनी आहे. आता ही चतुर स्त्री स्वतःहून सत्य कबूल करेल की सखी कान्हाशी मानसिक खेळ खेळत राहील, हे पाहणं नक्कीच उत्सुकतेचं ठरेल. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. लपंडाव मालिकेचे नवीन अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.